नमस्कार. हा, आता आला आवाज. सो व्यासपीठावर उपस्थित आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर, फर्स्ट लेडी संगीता, RIPR डॉक्टर मुकुंद चंद्रावार आणि डॉक्टर मिसेस उज्ज्वला चंद्रावार, PDG राजीव प्रधान, इथे उपस्थित असलेले सर्व PDGs, रोटेरियन्स, ॲन्स. साली 1955 साली चार्टर झालेला मुंबईतला 3rd ओल्डेस्ट क्लब आहे आणि प्रचंड 50 वर्ष रोटरीमध्ये असलेले रोटेरियन्स आमच्याकडे आहेत. त्यामुळे प्रचंड नेटवर्क आहे आमच्या क्लबचं. आता नेटवर्क आणि नेटवर्थ. सो नेटवर्क आपल्याला शब्द माहिती आहे. नेटवर्क म्हणजे जाळं आणि नेटवर्थ म्हणजे बघूया काय ते. आपण माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि त्याच्यामुळे आपण माणसांशिवाय जगू शकत नाही. आपल्याला आजूबाजूला माणसं लागतात. आपल्याला जर का 10 दिवस विपश्यनाला जायचं म्हटलं की आपण अस्वस्थ व्हायला लागतो. एक तर एकटं राहायचं आणि बोलायचं पण नाही, आणि तिथे विपश्यनामध्ये ते एकमेकांकडे बघत पण नाहीत, कारण नजरेची पण एक भाषा असते ना. त्याच्यामुळे एकटं राहायचं म्हटल्यावर बरेच लोक अस्वस्थ व्हायला लागतात त्या कल्पनेनीच. त्यामुळे नेटवर्क आपल्या प्रत्येकाचं असतंच, आणि खास करून कुटुंबामध्ये, समाजामध्ये आपण वेगवेगळ्या संस्थांचे सभासद असतो. त्यामुळे मी काही वेगळं सांगणार नाहीये तुम्हाला. तुम्ही जे रोज करताय तेच सांगणार आहे. फक्त थोडंसं सायंटिफिक पद्धतीने सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपण थोडेसे अवेअर होऊ की आपण जे करतोय त्याच्यातून आणखीन आपण आयुष्यात पुढे कसं जाऊ शकतो, आपलं आयुष्य समृद्ध कसं करू शकतो, या दृष्टिकोनातून फक्त सांगणार आहे. सो नेटवर्किंगचा एक सिंपल फॉर्म्युला आहे, आणि तो फॉर्म्युला असा आहे की या जगामध्ये कुठलंही काम हे एका फोन कॉलवर होऊ शकतं. पटतंय का? कुठलंही काम असू दे जगातलं, ते फक्त एका फोन कॉलवर होऊ शकतं. फक्त विषय काय माहितीये? तो फोन कोणी कोणाला करायचा. मोदीजी ज्यावेळेला फोन करतात त्यावेळेला युक्रेन रशिया युद्ध थांबतं आणि भारताचे विद्यार्थी परत येऊ शकतात. आणि जेव्हा रोटरी बिल गेट्सला फोन करतं तेव्हा बिल गेट्स त्याचं पैशाचं भांडार रोटरीच्या पोलिओ इरॅडिकेशनसाठी पूर्ण ओपन करून देतो. सो फोन कॉल कोणी कोणाला करायचा, दॅट मॅटर्स. आता विषय असा आहे मित्रांनो, आपल्यासाठी फोन कॉल करणारे किती आहेत? माझी क्रेडिबिलिटी, माझ्याबद्दलची त्यांच्या मनात असलेली इमेज, खरोखर मी कोणाला तरी सांगितलं माझ्यासाठी शब्द टाक, तर तो टाकेल का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे फोन कॉल कोणी कोणाला करायचा हे इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी फोन कॉल करणारे किती आहेत? आणि कित्येकदा असं असतं की माझ्या डायरेक्ट माणूस ओळखीचा नसतो, पण असा कोणीतरी ओळखीचा असतो, तो कोणाकडे तरी माझ्यासाठी शब्द टाकू शकतो, अरे अजित मराठेसाठी फोन करे. तर असे लोक आपल्या नेटवर्कमध्ये आहेत का, दॅट मॅटर्स. सो फोन कॉल कोणी कोणाला करायचा. नेटवर्किंग आहे ना, हे फक्त काही आपल्यापुरतं नाहीये. हे काय झालं रे? हे नेटवर्किंग आपल्यापुरतं नाहीये, हे जगभरात नेटवर्किंग चालतं आणि मोठे मोठे लोक करतात. मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ आहे परवाचा, चालू करता येईल? नाही, मागे हा क्लिक कर ना. येतोय का? नाही. सो दावोसचा व्हिडिओ आहे, आणि या दावोसच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला गेला तेव्हा कमीत कमी त्यांनी 10 वेळा नेटवर्किंग हा शब्द वापरला. की आम्ही दावोसला कशासाठी येतो, तर इथे जगभरातले इन्व्हेस्टर येतात, जगभरातल्या टेक्नॉलॉजीज येतात. नाही चालत का? ठीक आहे, चला राहू द्या. नेक्स्ट.
माझा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे किरण परब. हे फक्त एक उदाहरणासाठी घेतलंय. असे अनेक तुमच्याही ओळखीत मित्र आहेत. 20 वर्ष आफ्रिकेत राहिला होता, तिथल्या हुंदाईचा मार्केटिंग डायरेक्टर होता. आणि जर का मी या एका मित्राला फोन केला ना, तर तो मला 30 आफ्रिकन कंट्रीज मध्ये आणि UAE मध्ये कनेक्ट करून देऊ शकतो. आपल्या पण ओळखीत असतील ना असे? आपले पीडीजीजना सांगितलं तर कुठेही कनेक्ट करून देऊ शकतात. मी इंटरनॅशनल कॉन्फरन्सला गेलो होतो बँकॉकला. जगभरातले कॉन्टॅक्ट्स, असे लोक जर का आपल्या नेटवर्क मध्ये असतील तर आपल्याला या जगात काहीच कमी नाही पडू शकत. ही एक छोटीशी स्टोरी आहे आमच्या रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्टची. आमच्या रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्टचे हे वरती दिसत आहेत ते आमचे प्रेसिडेंट आहेत प्रदीप डोंगरे. आणि हितेन मेहता म्हणून आमचा रोटेरियन आहे, पास्ट प्रेसिडेंट आहे. तो 2023 साली मोझांबिकला गेला होता. त्याचा एक्सपोर्टचा बिझनेस आहे, त्याच्यामुळे तो बऱ्याचदा आफ्रिकेला जात असतो. मोझांबिकला गेला आणि त्या दिवशी त्याला वेळ होता तर रोटरीची तिकडची मीटिंग अटेंड केली 2023 साली. 2024 ला काय झालं, हा जो रोटरी क्लब ऑफ मापुटो, या रोटरी क्लब ऑफ मापुटोकडे एक एन्क्वायरी आली की मोझांबिक मधल्या एका छोट्याशा बाळाची एक कॉम्प्लिकेटेड सर्जरी करायची आहे, जी सर्जरी आफ्रिकेमध्ये मोझांबिक मध्ये होऊ शकत नाहीये. त्यांच्याकडे तेवढं टेक्निक नाहीये, एक्सपर्ट नाहीये, स्किल सेट नाहीये. मला त्या आजाराचं, डॉक्टर साहेब मला त्या आजाराचं नावही नीट घेता येत नाही. हिरशे स्प्रंग काहीतरी लिहिलंय, हर्षप्रंग. म्हणजे काय होतं, इंटेस्टाईन रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि स्टूल पास होत नाही पहिल्या 48 आवर्स मध्ये बाळाचं. असा कॉम्प्लिकेटेड आजार आहे, फार कमी लोकांना होतो, फार कमी मुलांना होतो. या रोटरी क्लब ऑफ मापुटो कडे ज्यावेळेला हे चेअरपर्सन प्रेसिडेंट कडे ते गेलं, त्याला आठवलं हा हितेन मेहता हा भारतातून इथे आलेला होता, भारतात आपल्याला काहीतरी मदत मिळू शकते. त्यांनी हितेन मेहताला कॉन्टॅक्ट केला. नेटवर्किंग कसं काम करतं बघा. त्यांनी हितेन मेहताला कॉन्टॅक्ट केला. हितेन मेहताने आमच्या प्रेसिडेंटला सांगितलं, आमच्या प्रेसिडेंटने डिस्ट्रिक्ट गव्हर्नरला सांगितलं, आणि आवर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हॅपन्स टू बी अ गुड सर्जन, डॉक्टर मनीष मोटवानी. त्यांनी त्याच्या म्हणजे त्या बाळाची हरकिसन दास मध्ये उत्तम व्यवस्था केली. रोटरी क्लब ऑफ मापुटोनी त्याचा इंटरनॅशनल ट्रॅव्हलचा खर्च केला आणि इथला सगळा खर्च आमच्या रोटरी क्लबनी केला, ज्याच्यामध्ये पोस्ट सर्जरी त्याला 1 महिना सेक्लुडेड ठेवायचं होतं, ती पण सगळी व्यवस्था केली. फक्त नेटवर्क मध्ये काय होऊ शकतं, एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातही काय फरक पडू शकतो. सो व्हॉट इज नेट वर्थ नाव? आपल्याला तर कळलं नेटवर्क म्हणजे लोकांना भेटायचंय, लोकांच्या ओळखी आहेत, बट व्हॉट इज नेटवर्थ? चार्टर्ड अकाउंटंट आहे सुनीलजी इथे आहेत. सर सॉरी तुमच्या क्षेत्रात जातोय. नेट वर्थ इज इक्वल टू टोटल ऍसेट्स मायनस टोटल लायबिलिटीज, राईट? त्यालाच बँकिंग भाषेमध्ये म्हणतात निव्वळ संपत्ती, त्यालाच म्हणतात पत, आणि माझ्या मराठमोळ्या सिंपल भाषेत मी त्याला म्हणतो नेट वर्थ म्हणजे तुमची लायकी. बँकेत जाता, बँकवाला म्हणतो बॅलन्स शीट कुठे आहे? आपण तर मस्त मोठी गाडी घेऊन गेलेलो असतो, आयटीत असतो, छान कोट बीट घातलेला असतो. तो म्हणतो गाडी बिडी नको दाखव, बॅलन्स शीट दाखव, आणि त्याच्यावरून आपली लायकी ओळखतो तो. मग ठरवतो पैसे द्यायचे की नाही. नेक्स्ट, थोडक्यात स्टेटस. मग या नेटवर्किंग मध्ये नेटवर्थ कुठे आहे? सिंपल आहे मित्रांनो. आपल्या आजूबाजूचे 5 मित्र बघा, आपल्याला कळेल आपलं स्टेटस किंवा आपली लायकी काय आहे. जर आपल्या फोनबुक मध्ये टाटांचा नंबर असेल, आपल्या फोनबुक मध्ये अंबानींचा नंबर असेल, ऑटोमॅटिक आपली पत वाढते की नाही? मोदींचा नंबर असेल तर अजून वाढते, जगात वाढते. अरे चालत नाही रे तुझं.
आणि नेटवर्किंग काय आपल्या भारतीय मानसिकतेला काही नवीन नाही बरं का. आपला प्रत्येक सण घेतला तर नेटवर्किंग इव्हेंट आहे. कारण आपला कुठलाच सण एकट्याने करायचा नाही. सगळ्या सणमध्ये आपण एकत्र येतो. फक्त ना थोडंसं अमेरिकन पद्धतीने नेटवर्किंग वगैरे म्हटलं की बरं वाटतं. अदरवाईज आपला प्रत्येक सण हा एकत्र येऊन करण्याचा सण आहे. मग तो रंगपंचमी असू दे, गणेश चतुर्थी असू दे, दसरा असू दे, कुठलाही असू दे. म्हणजे अगदी उत्तरेपासून दक्षिणेकडे, पूर्वेपासून पश्चिमेकडे कुठल्याही समाजातला, प्रांतातला सण घेतला तरी तो एकत्र येऊन करण्याचाच सण आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही नेटवर्किंग नवीन नाही. नेक्स्ट. आता नेटवर्किंग करणाऱ्या बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स आहेत. आपण रोटेरियन आहोत, आपण सोशल ऑर्गनायझेशन आहोत, पण अशा बिझनेस ऑर्गनायझेशन पण भरपूर आहेत. जसं BNI हे आमचं सॅटरडे क्लब आहे. सॅटरडे क्लब ही मराठी उद्योजकांची संस्था आहे आणि आमचं स्लोगन आहे तिथे, एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. कारण आमचे ज्यांनी स्थापना केली सॅटरडे क्लबची, भिडे साहेब, ते नेहमी म्हणायचे, मराठी माणसांनी सरस्वतीची उपासना केली, लक्ष्मीकडे दुर्लक्ष केलं. आपण सरस्वतीची उपासना करूया आणि लक्ष्मीची उपासना करूया. BBNG आहे, फिकी आहे, अशा अनेक बिझनेस नेटवर्किंग ऑर्गनायझेशन्स आहेत. आपल्या प्रत्येकाच्या ट्रेड रिलेटेड पण अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत. जशी आमची बिल्डर्सची आहे, क्रीडाई आहे, किंवा MCHI आहे. अशा अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत. प्रत्येक ट्रेड ऑर्गनायझेशन ही बिझनेस ऑर्गनायझेशन टाईप आहे. अशाच अनेक सोशल ऑर्गनायझेशन्स आहेत. नेक्स्ट. जसं आपण आहोत रोटरी क्लब, वी आर प्राऊड रोटेरियन्स. जगातली सगळ्यात मोठी सोशल ऑर्गनायझेशन आहे. लायन्स क्लब आहे, ज्युनियर चेंबर आहे, JCI आहे. अनेक जातींचे, धर्मांच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स असतात. मी परत रिपीट करतो, मी काहीही वेगळं सांगत नाहीये. आपण हे सगळं करतो, आपण या सगळ्याचा भाग असतो. मी फक्त म्हणतोय की आपण थोडेसे अवेअर होऊया. थोडेसे अवेअरनेस मधून आपण जर का हे केलं तर ह्याचा आणखीन चांगला फायदा आपल्यासाठी आणि समाजासाठी आपण घेऊ शकतो. मी पूर्वी ना जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा घरातलं कुठलंही फंक्शन असलं तर मी म्हणायचो, हा कुठे वेळ घालवा, बारशाला जा, कोणाच्या वाढदिवसाला जा, अॅनिव्हर्सरीला जा, खूप वेळ जातो. पण ज्यावेळेला मी नेटवर्किंग शिकलो, आता मी बारशापासून मैतापर्यंत सगळ्याला जातो. कारण सगळीकडे माणसंच भेटतात. आणि हो, मी सांगतो तो अंत्यविधीच्या वेळेला जे नेटवर्किंग होतं ना, म्हणजे ते लोक 2 मिनिटं नमस्कार करून बाजूला जातात आणि मग काय पुढे त्यांचं चालू राहतं. सो अनेक अशा रिलिजियस ऑर्गनायझेशन्स आहेत. आता तर ऑनलाईन नेटवर्किंग प्लॅटफॉर्म खूप आहेत आणि आपण सगळे हे वापरत असतो. आपल्या प्रत्येकाचे फॉलोअर्स पण खूप आहेत. म्हणजे ती मैथिली ठाकूर सारखी तर युट्यूबर आहे की त्या फक्त युट्यूबमुळे ती आज आमदार झाली आहे. म्हणजे एवढे पॉवरफुल नेटवर्क्स आहेत ही सगळी. ट्विटरवर आपण बऱ्याचदा करतो. सो नेटवर्किंग माहिती आहे आपल्याला, माणसं जोडायचं माहिती आहे, पण ह्याच्यातून खरोखर फायदे काय होतात आपल्याला, राईट? सो माणसं जोडल्याने काय होतं, बिझनेस कनेक्शन्स चांगले वाढतात. आपल्याला एखादं चांगलं डील येतं, एखादं चांगलं अपॉर्च्युनिटी आपल्याला येऊ शकते, फायनान्सची अपॉर्च्युनिटी येऊ शकते. अशा बिझनेस कनेक्शन्स खूप आपल्याला मिळत जातात. माझ्याकडे तर उदाहरणं भरपूर आहेत, पण मला वेळेची कमतरता असल्यामुळे थोडं संपवायचं आहे मला लवकर. फ्रेश आयडियाज मिळतात. मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो, बिझनेस आहे ना, बिझनेस किंवा सोशल काम हे इथे नाहीये, आपल्यामध्ये नाहीये, हे बाहेर आहे. बाहेर म्हणजे कोणाकडे? समोरच्या माणसांकडूनच आपल्याला आयडिया मिळतात. मी एका अशाच नेटवर्किंग ऑर्गनायझेशनला गेलो होतो. एक फंक्शन होतं, पार्टी होती, आणि त्यावेळेला आम्ही रिअल इस्टेटमध्ये होतो आणि आम्हाला असं काहीतरी डोक्यात चाललं होतं, काहीतरी स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि त्या नेटवर्किंगच्या त्या पार्टीमध्ये 2 जण बोलत होते एकमेकांशी. मी हे सांगतोय साधारणतः 2008-09ची गोष्ट सांगतोय आता, कारण स्किलिंग वरती खूप काम चाललंय. पण त्या 2008-09च्या त्या पार्टीमध्ये 2 जण एकमेकांशी बोलत होते. मी बाजूला उभा होतो. एक जण दुसऱ्याला सांगत होता की सेंट्रल गव्हर्नमेंटनी आता एक अशी स्कीम काढली आहे की त्याच्या अंडर ते ITI दत्तक देत आहेत. ITI स्किल डेव्हलपमेंटसाठी.
वोकेशनल ट्रेनिंग. नेटवर्किंग करताना आपले कान कायम उघडे ठेवायला पाहिजेत. असा काहीतरी शब्द कानावर पडला, नवीन आयडिया, काहीतरी फ्रेश आयडिया मिळाली, ही आयडिया आपलं जीवन बदलून टाकू शकते. मी ते माझ्या कानावर आलं, मी लक्षात ठेवलं, मी त्या माणसाचा नंबर घेतला, 2 दिवसांनी त्यांना फोन केला. ते म्हणाले, अरे सेंट्रल गव्हर्नमेंट ITI दत्तक देत आहे आणि पुढच्या 10 वर्षासाठी 20 वर्षासाठी तुम्हाला ते ITI चालवायचं आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटला आता असं वाटतंय की आपल्याकडे नवीन उद्योग खूप येत आहेत, त्या दृष्टिकोनातून आपल्या मुलांचं स्किल सेट डेव्हलप केलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्या ITI मध्ये मशिनरी असली पाहिजे, त्यांना नवीन प्रोफेसर्सने शिकवलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रायव्हेट उद्योजकांनी ITI दत्तक घेणं गरजेचं आहे. आणि गंमत सांगू, बरोबर 1 महिन्याच्या आत आमचा सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर MOU झाला. आम्हाला त्यांनी 2 ITI दत्तक दिले आणि प्रत्येक ITI चालवण्यासाठी 2.5 कोटी रुपये दिले. एक आयडिया आपलं आयुष्य बदलू शकते. आजही ते ITI खूप सुंदर पद्धतीने चालू आहे. त्याला आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री करतोय. नेक्स्ट, तुमच्या करिअरमध्ये ऍडव्हान्समेंट मिळते. अनेक वेळेला आपल्याला काही ना काहीतरी नवीन बिझनेस चालू करायचा असतो, त्याच्यामध्ये काही नवीन आयडियाज मिळू शकतात, नवीन इन्फॉर्मेशन मिळू शकते. जसं टेक्नॉलॉजीमध्ये काही चाललेल्या इन्फॉर्मेशन मिळू शकतात, फायनान्स रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असू शकतात, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. आपला कॉन्फिडन्स वाढतो लोकांना भेटल्यावर. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो, मी आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा व्यवसाय चालू केला, 1 लाखाचं कर्ज घेतलं होतं पहिलं. 1 लाखाचं 95 साली. तुम्हाला गंमत माहिती आहे, तुम्ही 1 लाखाचं कर्ज घ्या किंवा 100 कोटीचं घ्या, सह्या तेवढ्याच करायला लागतात. ते बँक तुम्हाला बिलकुल सोडत नाही. म्हणजे मी गमतीत त्यांना म्हणायचं, अरे माझे कपडे, अंडरवेअर, बनियन सगळं लिहून घेतलं बहुतेक तुम्ही 1 लाखासाठी. मी त्या दिवशी लोनच्या डॉक्युमेंटवरती सह्या केल्या आणि संध्याकाळी अशाच एका कार्यक्रमाला गेलो होतो. आणि माझ्या मनात काय, एक टिपिकल मध्यमवर्गीय घरातून आलेला, घरी कोणी उद्योजक नाही आणि आपण कर्ज घेतोय, हे त्यावेळेला मोठं होतं. कारण नंतर काही आता हाऊसिंग लोन वगैरे सगळं इझिली मिळायला लागलं. आपण कर्ज घेतलंय म्हणजे किती मोठं असं पाप केलंय असं मनावरती दडपण होतं. आणि मी अशा कार्यक्रमात गेलो आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणत होता, अरे मैंने तो 1 करोड़ का फॅसिलिटी लिया. दुसरा म्हणतो, नाही मेरा तो अभी 5 करोड़ का लिमिट आहे. आईला म्हटलं, त्याला आपण 1 लाख रुपये घेतले तर आपल्याला एवढं दडपण आलंय, आणि 1 कोटी आणि 5 कोटी, आणि त्यातला 1 NPA पण झाला होता. माझा कॉन्फिडन्स वाढला की नाही? आपला कॉन्फिडन्स वाढतो लोकांना भेटल्यावर. नेक्स्ट, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. आपण बऱ्याचदा आपलं काम करत असताना एका अँगलने विचार करायची सवय लागलेली असते, पण जेव्हा तिराहीत माणूस ते काहीतरी ऐकतो तेव्हा आपल्याला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. नेक्स्ट, लॉंग लास्टिंग पर्सनल रिलेशनशिप याच्यातून तयार होऊ शकतात. नेक्स्ट, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नेटवर्किंग मध्ये आहे. तुम्हाला आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असला ना, आपले असे मित्र निवडा की ज्यांच्याशी जाऊन आपण बोलू शकतो आणि आपण बोललेल्या प्रश्नाला ते उत्तर देतात. आणि दुसरं, आपण जो प्रश्न विचारू तो बाकीच्या लोकांना जाऊन सांगत नाहीत. नाही तर बऱ्याचदा काय होतं, आपल्याला भीती वाटते ना, अरे मी याच्याशी बोलू कसा माझा प्रॉब्लेम. पण असे मित्र, अशी नाती जोडायला लागतात आपल्याला की जे आपल्याला पुढे घेऊन जातील. नेक्स्ट, इतरांच्या अनुभवातून खूप शिकायला मिळतं. मी नेहमी असं म्हणतो की व्यवसाय करणं याचा अर्थ मीच प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेईन, मीच प्रत्येक वेळेला धडपडीन, मीच ठेचा खाईन, मलाच लागेल आणि मग मी शिकीन. हे पॉसिबल नाही. कारण मित्रांनो, ठेच लागली, धडपडलो, त्यात बरंच नुकसान होतं. त्यातलं पैशाचं नुकसान आपण वसूल करू शकतो नंतर, पण जो वेळ जातो ना, ते नुकसान मात्र आपल्याला सहन नाही करता येत. तो वेळ निघून गेला. त्याच्यामुळे कायम इतरांच्या अनुभवातून शिकणं, याच्यासाठी नेटवर्किंग करणं गरजेचं आहे. अधिकाधिक लोकांना भेटणं, बोलणं, डिस्कशन करणं,
त्यांनी त्याचा बिझनेस कसा वाढवला, त्यांनी काय सिस्टीम लावली, त्यांनी कशा प्रोसेसेस लावल्या, या सगळ्यातून आपणही शिकणं गरजेचं आहे. नेक्स्ट. बऱ्याच जणांना नेटवर्किंग करायचं म्हटल्यावरती लोकांना असं वाटतं म्हणजे काय करायचं नक्की आणि कसं काय तयारी काय करायची. ऍक्च्युली सांगू ना, आपल्या भारतीय लोकांना तयारी बियारी काय लागत नाही, कारण आपण तसेही बोलके असतो. आपण जर का फॉरेनला गेलो ना कुठल्या कंट्रीमध्ये, तर हे म्हणतात त्याला भारतीय लोक किती जोरजोरात बोलतात आणि किती बोलतात. त्यामुळे आपल्याला बोलायला काही लागत नाही, वेळ लागत नाही. पण अनोळखी लोकांबरोबर बोलण्यासाठी मात्र आपल्याला थोडीशी तयारी करायला लागते. त्यामुळे आपण ज्यावेळेला नेटवर्किंग ऑर्गनाइज, आता इथे एवढे 1000 रोटेरियन्स बसलेले आहेत, मी नेहमी असं बघतो की मी ना माझ्याच त्या ठराविक 4 मित्रांमध्ये बसतो. माझ्या आजूबाजूला कोण बसले, तेच 4 लोक. अरे नेटवर्किंगला आलोय आपण, इतरांना भेटायला आलोय, ओळखी वाढवायला आलोय, पण आपण त्याच 4 लोकांमध्ये बसलोय. पण होतं काय माहितीये, कित्येक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही कॉन्व्हर्सेशन कसं चालू करायचं, संभाषण कसं चालू करायचं, त्याच्यासाठी काय करायचं. त्याचा एक छोटासा फॉर्म्युला मी देतो. या फॉर्म्युलाला म्हणतात असाइन. स्पेलिंग चुकला नाहीये बरं का, ते असंच आहे, असाइन. थोडीशी जर का आपण पूर्वतयारी केली ना, तर आपल्याला संभाषण सहज सुरू करता येतं. उदाहरणार्थ, ए स्टँड्स फॉर अचिव्हमेंट्स. अचिव्हमेंट म्हणजे काय? नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. ए स्टँड्स फॉर अचिव्हमेंट्स. आपण आयुष्यात आत्तापर्यंत लहानपणापासून ज्या काही वयात आत्ता आपण आहोत, तोपर्यंत अनेक छोट्या 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 गोष्टी आपण अचीव्ह केलेल्या आहेत, मिळवलेल्या आहेत. थोडस जर का आपण रिकॅप केलं ना, ते एक तर आपला कॉन्फिडन्स वाढतो, सेल्फ एस्टीम वाढतो आणि आपल्याला विषय चालू करायला डोक्यात राहतो. मग कुठल्या अचीव्हमेंट असू शकतात? अगदी शाळेमध्ये लहान असताना एक छोटीशी ट्रॉफी मिळालेली अचीव्हमेंट, तिथपासून ते बिझनेसच्या मोठ्या अचीव्हमेंट. थोडस जर का आपण आपल्या आयुष्यातल्या एक 10, 15, 20 अचीव्हमेंट लिहून काढल्या, तर मला असं वाटतं आपल्याला काय आहे याच्यातला कुठला शब्द, कुठलं वाक्य कधी आपल्या कानावर पडेल किंवा कुठलं वाक्य बोलल्यावरती कॉन्व्हर्सेशन स्टार्ट होईल आज माहित नाही. पण आज आपण आपली अशी तयारी जर का करून ठेवली आणि थोडं बोलत राहिलो, म्हणजे काय स्वतःबद्दलच बोललं पाहिजे असं नाही, पण मला माहिती आहे मी काय केलंय. ठीक आहे. सो फर्स्ट इज अचीव्हमेंट. थोड्याशा अचीव्हमेंट आपल्या लिहून काढा. प्रत्येकाने मध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे स्किल्स असतात. फॉर एक्झाम्पल, मला ना ड्रायव्हिंग करायला खूप आवडतं. तुमच्यापैकी आहेत का कोणी असे ड्रायव्हिंग करणारे, ड्रायव्हिंग आवडणारे? अरे वा, बरेच लोक आहेत. कुठे काश्मीरला वगैरे कोणी जाऊन आले काय? काश्मीर, नॉर्थ ईस्ट. तुम्ही बघा, आता आम्हाला कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करायला ना फार वेळ नाही लागणार. पटतंय का तुम्हाला? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. कॉन्व्हर्सेशन स्टार्टर आहे हा. ठीक आहे. सो असे अनेक स्किल्स असू शकतात. रीडिंग स्किल असू शकतं. अजून काय असू शकतात स्किल्स? म्युझिक, म्युझिक स्किल नाही. हा, म्हणजे गाणं, स्वतः गाणं. हा ठीक आहे. अजून कुकिंग. किती लोकांना आवडतं कुकिंग? ओ वाव. किती पुरुषांना आवडतं कुकिंग? फाईन फाईन फाईन, थँक्यू, फॅन्टॅस्टिक. हा, खायला आवडतं. नाही, अरे चांगला खाणाराही लागतो बरं का, नाही तर त्या करणाऱ्याला वाईट वाटतं. नेक्स्ट. आय स्टँड्स फॉर इंटरेस्ट. इंटरेस्ट किंवा हॉबीज. कुठले इंटरेस्ट असू शकतात, कुठल्या हॉबीज असू शकतात? हा, गाणं. काय म्हणाले, ऐकायला नाही आलं. डान्स. ओके. स्पोर्ट्स. कविता लिहिणे. हे किती लोकांना कविता लिहायला आवडतात? आईला बरेच जण आहेत. बाप रे. जरा उभे राहा ना, उभे राहा ना. नाही, आता म्हणू नका, मला वेळ कमी दिलाय. जरा एकमेकांना बघून घ्या, एकमेकांना बघून घ्या आणि कृपया, हॅलो हॅलो, कृपया ना लंचला एकत्र बसा. आणि मी सुधीरला रिक्वेस्ट करणार आहे की उद्या कॉन्फरन्स संपता संपता एक कविता संग्रह प्रकाशित करूया.
गाण्याची आवड किती लोकांना आहे? अच्छा, हेमंत कुमार किती लोकांचा फेवरेट आहे? हेमंत कुमार, अरे वा, क्या बात आहे. हा, मी पण आहे. हा, कुठे मागे? अच्छा, ओ सॉरी, हेमंत कुमार, वाव. आता ना, आता यांच्यातला RIPR, अजित मराठे वगैरे असं काहीतरी असे, मी बाबा ते खूप मोठे वगैरे हे सगळं गळून पडलं. आता आम्हाला हेमंत कुमार फक्त कनेक्ट करतो. पटतंय का? अशी जर का थोडीशी आपण रिकॅप केलं किंवा आपले कान उघडे ठेवले तर अशा अनेक गोष्टी. स्टॅम्प कलेक्शन करायला किती लोकांना आवडतं? स्टॅम्प कलेक्शन, नाणी, नाणी जमवायला आवडतात, नोटा जमवायला आवडतात. फंटॅस्टिक. हा, नोटा सगळ्यांना आवडतात. याच्यामुळे ते नोटबंदी वगैरे करतात. मग नेक्स्ट, G स्टँड्स फॉर गोल्स. थोडस जर का मी माझ्या बिझनेसमध्ये किंवा मी रोटरीमध्ये आहे तर माझे गोल्स काय आहेत, मला जायचंय कुठे, मला कोण लोक हवेत, मला कोणाशी कनेक्ट करायचंय, मला ते गोल अचीव करण्यासाठी नक्की काय काय रिसोर्सेस हवेत, असा थोडासा जर का अभ्यास केला तर मला असं वाटतं आपल्याला तसे लोक मिळू शकतात. मी आत्ताच सरांना सांगत होतो की आम्ही एक न्यूट्रास्युटिकल कंपनी विकत घेतली आता. डायटरी सप्लिमेंट असतात आणि सर फिनटेक मध्ये आहेत, तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू ऐकणारच. आता मी त्यांना म्हटलं मला 5 वर्षात त्याचा IPO करायचा आहे, तुम्ही बोर्डवर याल का, तुम्ही गाईड कराल का? कारण गोल पक्का आहे. ऑटोमॅटिक माणूस समोर भेटला. किती फायदा होईल मला माहित नाही, पण ऍटलिस्ट एक शक्यता तयार झाली. मित्रांनो, नेटवर्किंग म्हणजे काय लगेच काही जुळून येत नाही बरं का सगळं. ती मुलगी बघितली आणि लगेच लग्न जमलं असं होत नाही. हा हा, बरंच बघायला लागतं. N स्टँड्स फॉर नेटवर्क. आपण प्रत्येक जण ना अनेक प्रकारच्या नेटवर्कचा भाग आहोत. उदाहरणार्थ आपलं स्कूल अल्युमनाय आहोत की नाही. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. मी एकदा नाशिकला असाच प्रोग्राम घेत होतो आणि मी त्यांना विचारलं, मुंबईमध्ये परांजपे विद्यालय किंवा पार्ले टिळकचा कोण विद्यार्थी आहे? आहेत का इथे कोणी मुंबईत शिकलेले वगैरे? नाही ना. अरे कोण आहे, कोण आहे, कुठले आहात? हा, गोरेगावचे आहात? कुठल्या शाळेत शिकलात? जवाहर विद्यालय. तुम्हा मुंबई कुठली शाळा? विच वॉज युअर स्कूल? सेंट ॲग्नेस. तुमची? सेंट जॉन्स ठाणे. म्हणजे त्या तळावपाळीच्या इथे तीच ना? हो, फंटॅस्ट. आता बघा, आम्हाला कॉन्व्हर्सेशनला वेळ नाही लागत. असे स्कूल अल्युमनाय असतात, कॉलेज अल्युमनाय असतात, आपल्या जातींचे काही क्लब्स असतात. हे सगळे आपले नेटवर्क आहेत. मी BNIचा एक भाग होतो, सॅटरडे क्लबचा भाग आहे, मी RSSचा एक भाग आहे. म्हणजे माझ्या मगाच्या ओळखीत आलं नाही, पण मी संघाचं काम करतो. किती लोक आहेत तिथे संघाचं काम करणारे? वाव, आमचे गव्हर्नर पण आहेत. बर, सॅटरडे क्लब कोण आहे रे? अरे वा, कुठल्या चॅप्टरला? हा, कराड चॅप्टर. मागे तुम्ही? संभाजीनगर चॅप्टर, धाराशिव. अरे बापरे, आता हे थांबणारच नाहीत. एकदा का ते कॉन्व्हर्सेशन चालू झालं ना की मग ते थांबवणं कठीण असतं आणि मग आपण असे कनेक्ट होऊन जातो एकमेकांशी. सो नेक्स्ट, दुसरं थोडंसं प्रिपरेशन मध्ये ना, तुम्ही कुठल्या टाईपच्या कार्यक्रमाला जाणार आहात त्याच्या हिशोबाने थोडंसं ड्रेसिंग नीट असणं हे आवश्यक आहे. राईट? म्हणजे असं आपण, म्हणजे ख्रिश्चन लोकांमध्ये असं करतात, ते मैताला जातात तेव्हाही कोट बीट घालून जातात. आपल्यात जातात का? नाही जात. प्रत्येक धर्माप्रमाणे, प्रत्येक जातीप्रमाणे प्रथा वेगळ्या असतात. त्याच्या हिशोबाने आवश्यक प्रकारचं ड्रेसिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही ऑड मॅन आउट होता कामा नये. नेक्स्ट, ऍक्च्युअली कुठेही जाताना ना आपल्या खिशात व्हिजिटिंग कार्ड पाहिजेत. नाहीतर हल्ली डिजिटल कार्ड असतात. हा, मी तर एवढा प्रोफेशनल नेटवर्कर आहे की माझे व्हिजिटिंग कार्ड डाव्या खिशातच असतात. का माहितीये का? उजव्या हाताने जेवायचं असतं.
ते जेवताना कार्ड काढून कसं देणार त्याला? हात खरकटा असतो. त्याच्यामुळे इथे डाव्या खिशात ठेवायचं, पटकन काढून द्यायचं. एकदा मी जेव्हा स्टार्टिंगला असं नेटवर्किंग मी जेव्हा शिकत होतो ना, ते एका याला गेलो होतो, एका कॉन्फरन्सला. तिथे जॅपनीज लोक होते आणि त्यांनी मला कार्ड विचारलं. मी आपलं काढलं आणि दिलं. तो म्हणतो, नो 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 नो, यू आर नॉट रिस्पेक्टिंग युअर आयडेंटिटी. काय म्हणाला? यू आर नॉट रिस्पेक्टिंग युअर आयडेंटिटी. मग त्यांनी काय केलं, स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड काढलं, असं धरलं, असं आणि असं दिलं मला. तो म्हणतो, तूच जर तुला रिस्पेक्ट नाही दिलास तर लोक कुठून देणार आहेत? हा फॅक्ट ना? येस, ऍब्सोल्युटली. नेक्स्ट, प्रॉस्पेक्टिंग. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे काय? टू प्रॉस्पेक्ट म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय तिथली थोडीशी माहिती केली पाहिजे. म्हणजे आपण एखाद्या नवीन इव्हेंटला चाललोय, नवीन कार्यक्रमाला चाललोय, नवीन माणसांना भेटायला चाललोय. आणि आता सोशल मीडियामुळे तर एवढ्या संधी उपलब्ध आहेत की आपण कोणाचीही माहिती काढू शकतो, है ना? माझा हा अख्खा जो एव्ही आहे हा तुम्ही सोशल मीडियावरून काढलाय. मी यातलं एकही दिलेलं नव्हती गोष्ट. आणि खूप छान बनवलंय बरं का सुधीर, खूप छान बनवलं. आणि तो मला द्या, मलाही तयार झाला एक छान. नेक्स्ट. सो आता हे झाली पूर्व तयारी. मला वेळ किती आहे सांगा? 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास? नाही, मी तर 2 दिवस बोलीन. संपत आलं ना? सो थोडस फास्ट घेतो. काही ना बेसिक लॉज आहेत, त्याला मी नाव दिलंय लॉज. त्याला थोडक्यात नियम म्हणूया नेटवर्किंगचे. नेटवर्किंग मध्ये ना सगळ्यात पहिला नियम आहे एनीबडी एव्हरीबडी समबडी. म्हणजे अरे तुझ्या ओळखीत कोणीतरी असला तर सांग, म्हणजे समबडी. एनीबडी, सगळ्यांना गरज आहे. एव्हरीबडी, सगळ्यांना म्हणजे कोणालाच नाही बरं का. असे लोक म्हणतात ना, तुमच्यापैकी कोणाला घर घ्यायचंय, सगळ्यांना घराची गरज आहे, त्यांनी मला भेटा. मला लोक पूर्वी विचारायचे, हु इज युअर कस्टमर? आणि मी आपला बाळबोधपणे सांगायचो, कारण बिल्डर आहे, ज्याला घराची गरज आहे तो माझा कस्टमर. मित्रांनो, हे अर्ध सत्य आहे. हे अर्ध सत्य आहे. कारण घराची गरज असणं हा एक भाग आहे, पण मी जिथे प्रोजेक्ट करतोय तिथे गरज असणं गरजेचं आहे. मी ज्या प्राइस रेंजचा प्रोजेक्ट करतोय त्या प्राइस रेंज मधली त्याची कॅपॅसिटी असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे घराची गरज हे फक्त अर्ध सत्य आहे. पण मी काय म्हणायचो, तुम्हाला सगळ्यांना गरज आहे ना, तुम्ही या माझ्याकडे, घर देतो. आणि मग काय व्हायचं माहितीये मित्रांनो, या प्रत्येक माणसाला मी भेटत राहायचो आणि माझा वेळ जायचा. सो नेटवर्किंग मध्ये एनीबडी एव्हरीबडी समबडी इज नोबडी. राईट? हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा. यू हॅव टू बी नेक्स्ट, यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक. तुम्हाला काय पाहिजे? राईट? मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पाहिजे असलेला ड्रीम रेफरल की ज्याच्यातून तुमचं आयुष्य आर पार बदलून जाईल, हा तुम्हाला या हॉल मधून मिळू शकतो. पण बऱ्याचदा होतं काय माहितीये, लोकांना माहीतच नसतं मला ड्रीम रेफरल कुठला पाहिजे ते. एक कॉन्टॅक्ट चांगला मिळाला ना, एक कॉन्टॅक्ट, तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल. तो ड्रीम रेफरल मात्र मला शोधायला लागेल. नेक्स्ट पुढे जा प्लीज. हा महत्वाचा नियम लक्षात ठेवा. डोंट सेल टू रूम. म्हणजे इथे विकायला येऊ नका. मी एक उदाहरण म्हणून सांगतो, इन्शुरन्सवाल्यांनी माफ करा. इन्शुरन्सवाला दिसला ना की तो लगेच मागे लागतो. होतं की नाही असं? सॉरी हा, म्हणजे तुमच्या कोणा पर्टिक्युलर माणसाबद्दल बोलत नाही, एक जनरल फिलिंग आहे. डोंट सेल टू रूम. इथे विकायला येऊ नका. कारण विकणारा माणूस कोणालाच आवडत नाही. तुम्ही कल्पना करा,
कोणीतरी तुम्हाला एखादी गोष्ट विकायला येतोय, तुम्ही त्याला जवळ करता का लांब करता? हा, गरज असेल तर जवळ करता, पण तो जबरदस्ती येतोय ना, त्याला माहीतच नाही तुम्हाला गरज आहे की नाही, मग तुम्ही काय करता? तुम्ही लांब जाता, कारण तुम्हाला माहिती आहे की हा माणूस माझ्या खिशाला हात घालायला आलाय. खिशाला हात घालणारा माणूस कोणालाच आवडत नाही. मग कोण माणूस आवडतो? बी अ गिव्हर. देणारा माणूस आवडतो. देणारा माणसाला आपण नेहमी जवळ करतो. नेक्स्ट, नेटवर्किंग इज नॉट अबाउट सेलिंग, इट्स अबाउट ब्रँडिंग. म्हणजे नेटवर्किंग मध्ये येऊन कोणाला तरी विकायला जाऊ नका. तुमची इमेज कशी तयार होईल त्याच्याबद्दल लक्ष द्या. आणि कसली इमेज? जी काही इमेज आहे ती. कित्येकदा रोटरीच्या मीटिंगला आपल्याला माहिती आहे हा मेंबर आहे ना, हा 15 मिनिटं उशिरात येतो. असतात की नाही असे? आणि दॅट इज हिज इमेज. सो नोईंगली अननोईंगली तुमची इमेज तयार होतच असते. फक्त ती थोडीशी लक्ष दिलं तर आणखीन चांगली तयार होऊ शकते. सो इट्स नॉट अबाउट सेलिंग, इट्स अबाउट टेकिंग पोझिशन. व्हॉट इज टेकिंग पोझिशन? सिंपल 2 उदाहरणं सांगतो तुम्हाला. व्हॉट इज टेकिंग पोझिशन? MS धोनी, त्याची बॅटिंग पोझिशन काय? हॅलो, धोनीची बॅटिंग पोझिशन काय? रॉंग. येस, कोण बोललं? त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरात. ही इज अ गुड फिनिशर. सो नंबर डझंट मॅटर. जेव्हा 2011च्या वर्ल्ड कपला त्याला असं लक्षात आलं की इथून मॅच फिनिश करायला पाहिजे, तो सेकंड डाऊन आला. आणि कित्येक IPLच्या मॅचेसमध्ये तो 7वा, 8वा, 9वा, 10वाही आलाय. सो फॉर हिम ते मॅटर करत नाही. ही नोज ओनली फिनिशिंग. राईट. नेक्स्ट, चला पुढे जा, जरा पुढे जा. सुधीर म्हणेल याला बोलावलं आणि यांनीच सगळा वेळ घेतला. मागे जा, मागे 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 मागे. आपली ना व्यवसायाची किंवा जे काही काम, आता आपण रोटेरियन आहोत तर रोटरीच्या रिलेटेड काय असेल, एखादी ना टॅगलाईन आपली रेडी ठेवायची. टॅगलाईन लोकांच्या डोक्यात बसते. वी क्रिएट अ वर्ल्ड ऑफ डिफरन्स, ही आमची टॅगलाईन आहे. बाकीच्या लोकांच्या टॅगलाईन माहिती आहे तुम्हाला, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. डोक्यात बसते की नाही? अशी आपली आपल्या व्यवसायाची काहीतरी टॅगलाईन असली पाहिजे. माझा एक मित्र नेहमी म्हणायचा, हम भरोसे के मिट्टी से घर बनाते. चांगली आहे की नाही? आणि आता इथे अनेक कवी भेटले आपल्याला. या कवींना घ्या बरोबर आणि तुमची एक एक टॅगलाईन बनवून घ्या. नेक्स्ट, आपल्याला काही स्टोरीज मात्र तयार ठेवा. स्टोरीज. स्टोरीज का पाहिजेत माहितीये? आपल्या मेंदूची एक विशिष्ट रचना आहे. ती रचना काय आहे? आपला मेंदू ना शब्द लक्षात ठेवत नाही, चित्र लक्षात ठेवतो. मी समजा तुम्हाला म्हटलं व्हाईट टायगर, तर तुमच्या डोळ्याच्या समोर काय आलं? काय आलं? पांढऱ्या वाघाचं चित्र आलं. WHITETIGER असे शब्द आले नाहीत. पांढऱ्या वाघाचं चित्र आलं. आपल्या मेंदूला चित्र कळतं. आणि गंमत माहितीये, प्रत्येकाच्या डोक्यातलं वाघाचं चित्र वेगळं आहे. ज्यांनी तो बघितला वाघ, तेच चित्र त्या डोक्यात बसलंय. तर आपण आपल्या बिझनेस मधल्या, आपल्या रोटरी मधल्या स्टोरी रूपात जेवढ्या सांगू ना आपण, तेवढं लोकांना ते पटकन डोक्यात बसतं. नेक्स्ट, नेक्स्ट, ऑफिशियल मीटिंग आहे ना, या मीटिंग मध्ये होणारं नेटवर्किंग हे जस्ट स्टार्टर आहे. खरं नेटवर्किंग मीटिंगच्या बाहेर आहे. मॅजिक बाहेर आहे. नेक्स्ट, नेक्स्ट. हा, थांब 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 थांब. एव्हरी पर्सन इज ग्रेट अपॉर्च्युनिटी. रोटरीचा एक महत्वाचा लॉ आहे. कोण आहे हा? हा भाई है भाई. वो भी एक अपॉर्च्युनिटी है भाई, है की नाही? सर्किट आहे तो. आणि त्याचे कॉन्टॅक्ट कोणाकडे असतील माहित नाही. प्रत्येक माणूस एक अपॉर्च्युनिटी काय माहितीये? बिकॉज ही ब्रिंग्स नॉलेज, एक्सपिरियन्स अँड नेटवर्क. त्याच्या ओळखीत कोण असेल माहित नाही. मी एकदा असंच लोकांना म्हटलं, तुम्हाला
ज्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल त्याच्यापर्यंत नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता. एकाने लगेच हात वर केला, मला राष्ट्रपतींकडे पोहोचायचंय. परीक्षा घेतात लोक. आणि गंमत माहितीये, 2 रोज सोडून पुढे बसलेला एक माणूस म्हणाला मी नेऊ शकतो. काही असू शकतं, समोरचा माणूस त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका, त्याने काय कपडे घातलेत याच्यावर जाऊ नका, त्याच्या ओळखीत कोण लोक असतील काही सांगू नाही शकत. नेक्स्ट, नेटवर्किंग मध्ये असं म्हणतात, कुठल्याही माणसापर्यंत पोहोचायचं असेल जगातल्या, तर फक्त 7 स्टेप्स आहेत. काय आहेत? 7 स्टेप्स आहेत, फक्त 7. आणि गंमत म्हणजे या स्टेप्स सायंटिफिक आहेत. व्हॉट इज आर्ट अँड व्हॉट इज सायन्स? आर्ट म्हणजे चित्र काढलं समजा मी एखादं आणि तुम्हाला दिलं, म्हटलं आता असंच चित्र काढा, तर तुम्ही तसंच्या तसं चित्र नाही काढू शकत. आणि गंमत काय माहितीये, मीच परत जरी चित्र काढायला गेलो तरी पण ते तसंच्या तसं येत नाही. एव्हरी टाइम वेगवेगळ्या प्रकारचं येणार. दॅट इज आर्ट. अँड व्हॉट इज सायन्स? व्हॉट इज सायन्स? हा, त्याला काही नियम आहेत, त्याला काही प्रमेय आहेत, त्याचा रिझल्ट सेम आहे. H2 आणि O केलं की H2O चं काय होतं? पाणी होतं. हे तुम्ही केलं तरी होणार, मी केलं तरी होणार, मोदींनी केलं तरी होणार, कोणी केलं तरी होणार. राईट? म्हणजे थोडक्यात काय, सायंटिफिक स्टेप्स आहेत. तुम्हाला आणि मला रिझल्ट सेम मिळणार जर सायन्स कळलं तर. सो यू कॅन रीच अप टू एनी पर्सन इन द वर्ल्ड इन 7 स्टेप्स. नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट. रोटरीचा अजून एक छोटासा नियम आहे. विजिबिलिटी इज इक्वल टू क्रेडिबिलिटी इज इक्वल टू प्रॉफिटेबिलिटी. तुम्ही जेवढे विजिबल व्हात, विजिबल म्हणजे सारखे पुढे पुढे करणारे नाही, त्या अर्थाने विजिबल नाही, पण हा मला ना रोटरीमध्येही दिसला, हा मला तिथे सॅटरडे क्लब मध्ये दिसला, हा मला कुठेतरी आणखीन सोशल काहीतरी काम चाललंय लातूरमध्ये तिथेही दिसला. ऑटोमॅटिक मला कळतं, अरे हा सगळीकडे याचे कॉन्टॅक्ट आहेत रे, याच्याबद्दल माझ्या मनात इमेज तयार व्हायला लागते एक चांगली. हळूहळू त्याची क्रेडिबिलिटी वाढायला लागते, कारण तो त्याला जर का एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या फोरम मध्ये ऍक्सेप्ट करतायत लोक, तर ऑटोमॅटिक मला त्याच्याबद्दल एक चांगलं इम्प्रेशन क्रिएट व्हायला लागतं, विच रिझल्ट्स इन टू सम काइंड ऑफ बिझनेस. राईट? आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की ब्रँडिंग इज इम्पॉर्टंट. ब्रँड तयार केला ना की लोकांना गरज लागल्यावर तुम्हीच आठवाल. पण जर सेल करायला गेलात तर एकदाच सेल करायला निघून जाल. आपल्याला वारंवार सेल करायचं आहे का एकदाच करायचं आहे, हा चॉईस मात्र तुमचा आहे. राईट? नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट. देयर इज अ बटरफ्लाइंग इफेक्ट. व्हॉट इज बटरफ्लाइंग इफेक्ट? फुलपाखरू जसं एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडतं, दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर जातं, तिथले परागकण वेचतं इथे टाकतं, इथले परागकण वेचतं तिथे टाकतं, आणि कुठे नवीन निर्मिती होईल कळत नाही. प्रत्येक ठिकाणी नवीन निर्मितीची एक अपॉर्च्युनिटी करतं. तसं नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण एकापर्यंत, त्याच्याकडून दुसऱ्यापर्यंत, त्याच्याकडून तिसऱ्यापर्यंत. मला असे अनेक लोक माहिती आहेत की ज्यांना 4थ्या स्टेजला बिझनेस झालाय, पहिल्या 2 स्टेजला काहीच नाही झालं. असे पण अनेक लोक आहेत. सो देर इज ऑलवेज अ बटरफ्लाइंग इफेक्ट. नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट. इट्स नॉट अबाउट पॉलिटिक्स. रोटरी, हॅलो. इट्स नॉट अबाउट पॉलिटिक्स अँड पॉवर. इट्स अबाउट ह्युमिलिटी अँड हंबलनेस. पॉलिटिक्स आणि पॉवरसाठी नेटवर्किंग नाहीये. प्रत्येक ठिकाणी जायचं आणि मीच लीडर असलो पाहिजे याच्यासाठी नेटवर्किंग नाहीये. नेक्स्ट. डोंट गेट डूज अँड डोंट्स आहेत. मी पुढे करतो आणि मी हे प्रेझेंटेशन पाठवूनही देईन, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. सॉरी डीजे, आय एम टेकिंग युअर टाइम, सॉरी. नेक्स्ट. मॅन टू मॅन मार्किंग करायला लागतं. काही बेसिक ना एटिकेट्स नेटवर्किंग करताना फॉलो केले पाहिजेत मित्रांनो. बऱ्याचदा ना 4 लोक बोलत असतात आणि आपण जाऊन मध्येच घुसतो. होतं की नाही असं? अननोईंगली करतो. हा, आपले मित्र असतील तर घुसायला हरकत नाही, पण काही एटिकेट्स हे पाळले पाहिजेत. नेटवर्किंगला येऊन गॉसिपिंग करता कामा नये. मला माहिती आहे गॉसिपिंग इज अ रिअल ज्यूस ऑफ लाईफ, पण ते इथे नको. मिनिंगफुल बोलूया, मिनिंगफुल त्याच्यातून काहीतरी घेऊन जाऊया. कित्येक वेळेला ना रोटरीची मीटिंग चालू असते आणि लोक मोबाईलवर असतात की नाही, आणि तीच त्यांची इमेज होते. ही इज नॉट सिरियस असं म्हणतात लोक. राईट?
नेक्स्ट. एक मुलगा एका वडिलांना येऊन सारखा त्रास देत असतो, लहान मुलगा असतो. त्याला आता वडील महत्वाच्या कामात असतात. ते म्हणतात आता ह्याला थांबवायचं कसं, याला ओरडून चालणार नाही, ओरडलं तर रडायला लागेल अजून. म्हणून ते काय करतात, त्याला एक पझल गेम देतात. भारताचा नकाशा असतो. ते म्हणतात याला हा नकाशा जोडायला देऊया, पझल ठोकळे एकमेकात घालायला देऊया, याला भरपूर वेळ लागेल. आणि त्या मुलाला तो पझल देतात. मुलगा ते करायला सुरुवात करतो. 5 मिनिटं होतात आणि मुलगा म्हणतो बाबा झालं. बाबा म्हणतो अरे एवढा लवकर झालं. तो म्हणतो बाबा तुम्हाला माहित नाही, याच्या मागच्या बाजूला ना माणसाचं चित्र होतं. मी फक्त माणूस जोडला, देश आपोआप जोडला गेला. मित्रांनो, आपण रोटरीमध्ये माणसं जोडूया, अख्खं जग जोडलं जाईल. थँक्यू सो मच. नाती आणि समाज बदलण्याची सामूहिक ताकद आम्ही पण तुमच्या या आजच्या मार्गदर्शनातून हे शिकलेलो आहोत. मी अतिशय प्रेरणादायी असं मार्गदर्शन सरांचं झालेलं आहे. मी आदरणीय